महानंदचे चेअरमन राजेश परजाणे यांच्यासह संचालक मंडळाचा राजीनामा. संचालक मंडळाने राजीनाम्याचं पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवलं. महानंद हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक. महानंद डेअरी केवळ गुजरातला चालली नाही तर त्यासोबत मुंबई अदानींना विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. फडणवीस मुंबईचा सौदा करतात आणि शिंदे अजित पवारांमध्ये हा सौदा थांबवण्याची हिंमत नाही. संजय राऊत यांची सरकारवर टीका. महानंद प्रकल्प गुजरातला देत असल्याची आमच्यावर टीका होतीये, मात्र काही लोकांच्या डोक्यावरती परिणाम झालाय. माहिती न घेता आरोप केले जात आहेत. महानंदावरून विरोधकांच्या टीकेला दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं उत्तर. ज्यांच्या दिव्याखाली अंधार त्यांनी आम्हाला शिकवू नये. कोणत्याही पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता. विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला. महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये एकवाक्यता आहे. आम्हाला काहीही करून भाजपची हुकुमशाही मोडून काढायची आहे. 27 तारखेला आमची बैठक असून त्यावेळी जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल. संजय राऊत यांची माहिती. जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना साधेपणानं वागण्यास सांगितलं, म्हणजे मोदींप्रमाणे गरिबीचा ढोंग करा असं सांगितलंय. मोदींचे सगळे मित्र कोट्यधीश आहेत. संजय राऊत यांची जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा देत 24 तारखेपासून नांदगाव तालुक्यात दररोज रास्ता रोको आंदोलन आणि साखळी उपोषण. मराठा बांधवांच्या बैठकीत निर्णय. 11 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या दोघा उपोषणकर्त्यांनीही उपोषण सोडलं. वाढवण बंदराविरोधात पालघरमधील स्थानिक संघटना आक्रमक. वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार. बंदर रद्द करण्याची स्थानिक भूमिपुत्रांसह मच्छीमारांची ही मागणी. डहाणूतील चारोटी इथं मोठा पोलीस बंदोबस्त. डिपार्टमेंट स्टोअरमधून वाईन विक्रीस मुभा देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय महायुती सरकारनं मागे घेतल्याची उत्पादन शुल्क विभागातल्या सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये 10,000हून अधिक राजकीय फलक. सगळ्या राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश. तसंच सगळे राजकीय पक्षांना आमच्या समोर उभं करा. बेकायदा फलक प्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश. समृद्धी महामार्गालगत लवकरच म्हाडाची परवडणारी घरं उभी राहणार. महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू. मार्च अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे म्हाडाचे आपल्या 5 प्रादेशिक मंडळांना आदेश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दुपारी चिखली, मोताळा आणि संध्याकाळी 6 वाजता जळगाव जामोदमध्ये जनसंवाद सभा आणि त्यानंतर उद्धव ठाकरे शेगावी मुक्काम करणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विदर्भाच्या मैदानात. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं 23 फेब्रुवारीला रामटेकमध्ये एकदिवसीय शिबिर. 6 जिल्ह्यातील 1500 पदाधिकारी शिबिरामध्ये सहभागी होणार. भाजपमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस. आज सायन कोळीवाडा इथल्या संमेलनामध्ये लाभार्थ्यांशी संवाद साधणार. मुंबईतल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उद्या इस्लामपूरमध्ये महायुतीमधील सगळ्या घटक पक्षांची शेतकरी कामगार परिषद. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं परिषदेचं आयोजन. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विनय कोरे, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत परिषदेला उपस्थित राहणार. जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे पी नड्डांची बैठक. बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा. भाजप नेते अशोक चव्हाण यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. भाजप कार्यकर्ता संमेलनाला खासदार पूनम महाजन अनुपस्थित. मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यक्रमाला त्या अनुपस्थित. पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काहीही केलं नाही. मेट्रोसाठी आम्हाला सत्तेत यावं लागलं. उपमुख्यमंत्री फडणवीसांची परखड टीका. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबियांची मागणी कधीच नव्हती. हिंदू हृदय सम्राट आणि स्वातंत्र्यवीर या 2 पदव्या त्यांच्यासाठी खूप मोठ्या आहेत. नड्डांच्या भेटीनंतर रणजित सावरकरांचं वक्तव्य. आजपासून निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं निवासी डॉक्टरांचा संप पुकारण्याचा निर्णय. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबईतील 19 उपनगरीय स्थानकांचा पुनर्विकास होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 26 फेब्रुवारीला योजनेचा शुभारंभ.
मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत निर्देश. यामुळे मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी पुरवठा होणार. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची हकालपट्टी. अनेक तक्रारी आल्यानं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कारवाई. राजन साळवी यांची पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात आज सुनावणी. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माइंड मूळचा पंजाब प्रांतातला. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना मास्टर माइंडची वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाली. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. मेफेड्रॉनच्या तस्करांनी कोडवर्ड्स ठेवले होते ते उघड झाले. आरोपी वैभव मानेला लंबाबाल तर मुंबईमध्ये राहणाऱ्या युवराज भुजबळला मुंबई का बंदर म्हणून ओळखलं जायचं. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 1500 रामभक्त, भाजप पदाधिकारी आणि कारसेवक विशेष रेल्वेनं अयोध्येला रवाना. खासदार सुनील मेंढेंनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नागपूरमध्ये बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आयटी कंपनीतील एका सहाय्यक व्यवस्थापकाची त्याच्याच सहकाऱ्यांकडून चाकून हत्या. बॉसिंगला कंटाळून हत्या केल्याचं समोर. पिढीच्या माजलगाव तालुक्यामध्ये वाळू माफियांचा महसुलाच्या पथकावर हल्ला. मंडळ अधिकारी किरकोळ जखमी. शासकीय गाडीची तोडफोड. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. वाशिमच्या अनसिंगजवळील रामनगर इथे 5 घरांना अचानक आग. आगीमध्ये 5ही घरं जळून खाक. घटनेमध्ये घरातील सामानाचं मोठं नुकसान. नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा. जिल्ह्यातील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत 23% कमी. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 44% पाणीसाठा शिल्लक. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड. यंदा ज्वारीला विक्रमी दर. त्याचसोबत ज्वारीच्या चाऱ्यालाही चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील म्हसावद पाठोपाठ नंदुरबार शहरातील मयत डुकरांचा अहवाल पॉझिटिव्ह. मयत डुकरांना आफ्रिकन स्वाईन फीवरची लागण झाल्याचा अहवाल. नंदुरबार शहरामध्ये 10 किलोमीटर परिघ क्षेत्र सनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित. गोंदियाच्या देवरी इथं आदिवासी लाभार्थी मेळाव्याचं आयोजन. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची मेळाव्याला उपस्थिती. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान केला जाणार. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या यशस्वी जयस्वालनं मुंबईमध्ये 5 कोटींचं घर घेतलं. 7 जानेवारीला घराची नोंदणी केली. चंदीगडमध्ये आज शेतकरी नेत्यांची बैठक. पुढच्या रणनीतीवर चर्चा होणार. सरकार शेतकऱ्यांशी चर्चेला तयार. दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय 2 दिवस स्थगित केला असल्याची शेतकरी नेते पंधेरी यांची माहिती. लग्न झालं म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्ष जुन्या प्रकरणात न्याय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडच्या दौऱ्यावर. कोंडगाव, जांजगीर चापा आणि बिलासपूरमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकणार. कार्यकर्त्यांना विजयी मंत्र देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. 2 न्यूक्लिअर पॉवर प्लांट समवेत 60,000 कोटींच्या योजनांची भेट देणार. संध्याकाळी वाराणसीमध्ये पोहोचणार. ऊसाच्या खरेदी दरामध्ये 8% वाढ करण्याचा केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय. ऊसाचा खरेदी प्रति क्विंटल 3,015 वरून 3,040 रुपयांवर. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय. अंतराळ क्षेत्रामध्ये एफडीआय धोरणामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. सुधारित एफडीआय धोरणांतर्गत अंतराळ क्षेत्रामध्ये 100% एफडीआयला परवानगी. रिझर्व्ह बँकेसह वित्तीय क्षेत्रातील नियामकांनी अनधिकृत कर्जाच्या ॲपचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सूचना. पश्चिम बंगालमध्ये अनेकांचे आधार कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. या संदर्भात पश्चिम बंगाल सरकारकडून पर्यायी ओळखपत्र देण्यात येणार. ममता बॅनर्जींचं वक्तव्य. शीनाबोरा हत्याकांडावरती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार वेबसिरीज विरोधात सीबीआयची हायकोर्टात याचिका. द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या डॉक्युमेंटरीचं प्रसारण थांबवण्याची सीबीआयची मागणी. मॅकडोनाल्ड पदार्थांमधून चीज गायब. अहमदनगरच्या मॅकडोनाल्डमधील पदार्थांमध्ये चीजऐवजी चीज सदृश्य पदार्थ वापरला जात असल्याचं उघड. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर मॅकडोनाल्डमधील पदार्थांच्या नावातही बदल. कावासाकीची नवीन Z650 RSच्या अपडेट व्हर्जनची बाईक भारतीय बाजारामध्ये लॉन्च. बाईकची किंमत 8 लाख रुपये.
अभिनेता प्रथमेश परबच्या हळदी समारंभातील फोटो सोशल मीडियात व्हायरल. येत्या 24 तारखेला प्रथमेश परब आणि क्षितिजा यांचा विवाह सोहळा पार पडला. अभिनेत्री रकुल प्रीत आणि अभिनेता जॅकी भगनानी विवाह बंधनात अडकले. गोव्यामध्ये आनंदकारक पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्याला बॉलिवूडकरांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.